मला दोन शब्द बोलण्याची जी अनुमती दिली त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो। परमपूज्य श्री सद्गुरू अनंत महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन, तसेच उपस्थित सद्भाविक सद्भक्त मंडळी यांच्या सुद्धा चरणी नतमस्तक होऊन आपण काही संतांचे विचार पाहूया। मी प्रवचनकर वगैरे काही नाही, पण माऊलीची सेवा किंवा माऊलीचा आदेश या सदरतील चार शब्द बोलू आपण। संत म्हणतात, काया रूपी इस खेत में मन ही किसानी कर रहा, पाप पुण्य बीजे पड़ी सत असत से बढ़ रहा, यह जीव मालक चाहता इस पे सदा करता अमल, वही भोग पाता है सदा जिस बीज कोले आत्मबल। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या लहर की बरखामध्ये ही बरखा लिहितात कि काया रूपी इस खेत में मन ही किसानी कर रहा। आपणाला शेतीचा चांगला अनुभव आहे। शेतीमध्ये जर आपणाला उत्पन्न घ्यायचं आहे, चांगली शेती पिकवायची आहे, तर त्याची कोण्या रीतीने मशागत करायची का जेणेकरून आपणाला चांगलं उत्पन्न मिळेल, याची आपण लोक जे कास्तकार वर्ग आहे तो पुरेपूर काळजी घेऊन ऋतू समान जो ऋतू ज्या कामासाठी उपलब्ध आहे अशा ऋतूमध्ये जे काम करायला पाहिजे ते काम अगत्याने आपण करतो। काहून तर आपल्याला शेतीमध्ये पिकवायचं आहे, शेतीमधून उत्पन्न घ्यायचं आहे। तर महाराज म्हणतात, हा लौकिक विचार झाला, व्यवहारिक विचार झाला, पण महाराज लिहितात, काया रूपी इस खेत में, हे जे शेती मिळाली आपणाला, कोणती शेती? काया रूपी, हे जे शरीर जे मिळालं आपणाला, हे शरीर का पिकवासाठी, कोणतं उत्पन्न घ्यायसाठी मिळालं म्हणतात। पण झालं एक, आपला अनुभव आहे की जे शेती, जो मालक जेवढा कसोटीनं राबतो, मालक जेवढा कठोर परिश्रम घेतो, तेवढा परिश्रम नौकर वर्ग नाही घेत। आपणाला ज्ञात आहे कितीतरी मालगुजार का पचून गेल्या। हे कुणामुळे पचल्या? ते स्वतः करत नव्हते आणि मजूर वर्गाच्या भरोशावर सगळी शेतीचा भार राहत होता, आणि त्या मजूर वर्गानं संपूर्ण शेती त्यांची घाट्यामध्ये आणली, नुकसानीमध्ये आणली, आणि शेवटी त्यांना शेत्या विकावं लागलं। तशामध्ये आपल्या या शेतीचा मालक बसला, आणि काम कुणाच्या हातात आहे? इथे एक मालगुजार बसून आहे, एक त्याला म्हणतो आवारी। पहिला आपल्याला भाषेमध्ये आवारी आहे, आवारी शेती राबवासाठी एक आवारी आहे, आणि तो आवारी सगळ्या मजूर वर्गाकडून काम करून घ्यायचा। तशावानी इथे एक आवारी बसलेला आहे, तो मन नावाचा जो आवारी आहे आपल्याकडे। आताच प्रवचन झालं आमच्या भाऊचं, मनाची दशा भाऊनी सुंदरपणे वर्णन केली। तर तो मनरूपी जो आवारी आहे, तो आवारी या इंद्रियाकडून जे कामं करायला पाहिजे, जे जीवाच्या हिताचे कामं करून घ्यायला पाहिजे, ते काम हा आवारी करून नाही घेत। त्याच्यामुळे काय होत आहे, आपल्या जीवनामध्ये जे सुख यायला पाहिजे, जे समाधान यायला पाहिजे, ते सुख समाधान आपल्यापासून हिरावून चाललं, दूर चाललं।
याचं कारण काय झालं? तुकाराम महाराज लिहितात एका ठिकाणी, या देहावरती या इंद्रियांचे कसे करून घ्यायला पाहिजे होते, त्याच्यामध्ये एक अभंग आहे महाराजांचा. महाराज लिहितात, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठ्ठलाचे. वाचेने काय करायला पाहिजे म्हणतात? घेई घेई माझे वाचे गोड नाम विठ्ठलाचे. डोळे तुम्ही पहा सुख, पहा विठ्ठलाचे मुख. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठ्ठलाचे मुख. तुम्ही ऐकारे कान, माझ्या विठ्ठलाचे गुण. किती सुंदर महाराजांनी विश्लेषण करा. पण आमचं नेहमी उलट काम आहे. काहून तर हा मनाजी जो बसलेला आहे, जो आवारी जो आहे आपल्या अंतःकरणामध्ये, तो आवारी या इंद्रियाकडून होणारे जे कार्य आहे फक्त आपल्या स्वार्थपूर्तीचं करतो. मनामध्ये जे अनादी काळापासून जे संस्कार दडलेले आहे, विषय ध्यासाचे, विषयपूर्तीचे ते अध्यास या जीवाकडे मनाकडे जे दडलेले आहे, ते त्या अध्यासाच्या पूर्ती करता फक्त या देहाचा वापर करणं चालू आहे. ज्या दिवशी आमचा हा जो जागृत होईल, इथे जे बसलेला मालक आहे त्याला आत्मा म्हणा, जीव म्हणा, ज्या दिवशी तो जागृत होईल त्या दिवशी मग यांच्याकडून हे कार्य सुरू होईल. वंदनीय तुकडोजी महाराज लिहितात लहर की बरखामध्ये, है मुह का भूषण यही सत्य ज्ञान जग को बोलना. है नेत्र का भूषण यही गुरु चरण देख के डोलना. है हाथ का काम यही उपकार करना दीन पे. है देह का भूषण जग में रहेगा लीन से. या देहाच्या माध्यमातून काय करायचं आहे आपणाला? लीनता घेऊन राहायचं आहे. वाचेने सत्मुख बोलायचं आहे, सत्य बोलायचं आहे, हरी बोलायचं आहे. वाचा दिली कशासाठी? कान दिले कशासाठी? डोळे दिले कशासाठी? याचा जो वापर आहे, हा वापर जिथपर्यंत आपल्याला समजणार नाही तिथपर्यंत आपल्याकडून सत्कार्य घडणार नाही. पाहू तरी विचित्रच पाहू, विचार करू तरी विचित्रच विचार करू, ऐकू तरी जिथे रसस्वाद. आता बघा, साधी गोष्ट सांगतो, इथलं उदाहरण. इथे समजा एखादा मनाच्या अध्यासपूर्तीचं जर कार्य इथं व्हायचं असतं, समजा लावणी म्हणा, एखादं नाटक म्हणा, एखादं जलसा म्हणा, डान्स म्हणा, असं जर समजा अध्यासपूर्ती जर कार्य ज्या ठिकाणी जर उपस्थित झालं असतं किंवा आयोजकांनी जर इथं आयोजन केलं असतं त्या कार्यक्रमाचं, तर मला वाटतं इथे जागा कमी पडली असती. सारा गाव उलटून पडला असता. इथे जागा कमी पडली असती, आयोजकाला सामान्य मुश्किल झालं असतं. पण इथे जो आवारी बसून ना, आवारी तो नाही येऊ देत. तो सांगतो का पडलाय तिथे? अरे ते का आपले काम हो का? ते काम कोणाचे आहे? जे रिकाम टेकड्या लोकांचे आहे, जे म्हातारे कोतारे आहे त्यांचे काम आहे. आमच्या मागे काम आहे, आम्हाला काही धंदे आहे का? अशी परिस्थिती आहे. म्हणून हा जो मन मालक जो बसलेला आहे, हा मन मालक आपल्याला योग्य रीतीने योग्य कार्य करण्याकडे प्रवृत्त करत नाही. संतांनी आटोकाट प्रयत्न केले आपणाला कसं तुमचं कल्याण होईल याच्याकरता अख्खं आयुष्य घालवलं. संत लिहितात, मन मारी के जग त्यागी के गुरु ज्ञान में होवे अटल. स्थिर रही तेही मार्ग में किंचित न हो विचल. मग पुढे इसके लिए दृढ़ यत्न कर, पुरुषार्थ यही सार है. गहे के कृपा सद्गुरुदेव की भव सिंधु से तप पार है. पहा कसं सुंदर लिहिलं.
संत बड़े परमार्थी है, घन जो परशाय तपन पूजा और की आपो शीतल होय. तुमचं मन शांत कसं होईल, स्थिर कसं होईल, तुमच्या जीवनाचा उद्धार कसा होईल याच्याकरता संतांनी आटोकाट प्रयत्न केले. आमच्या बाजीराव महाराजांनी कष्ट घेतले, तुकडोजी महाराजांनी कष्ट घेतले, ज्ञानेश्वर माऊलींनी कष्ट घेतले. नवे नवे सर्व संतांनी जनाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारी साऱ्या संतांचं काम होतं की आम्हाला सुख कसं मिळेल, जीवनाला या जीवाला खरी जीवाची सुखाची वाटचाल कशी मिळेल त्यांनी आटोकाट प्रयत्न करून सांगितलं आपणाला. पण काय करते हा जो मन मालक बसला आहे, या मन मालकाला आमचं सगळं वाटोडे केलं म्हणतात. संत म्हणतात मन मारी के जगत त्यागी के. मनाला असं काही वश करा की मन आपल्या आटोक्यात राहिलं पाहिजे, पण तसं होत नाही. मन वढाय वढाय जसं पिकातलं ढोर, किती हाकला हाकला पेरी येते पिकावर. जन्म आमच्या बहिणाबाईची कविता आहे, आम्हाला कविता होती एक ती, मन वढाय वढाय. आपण ढोर आपला अनुभव चांगला येते ना, ढोर समजा इकडून हाकललं तर तिकडे जाते, तिकडून फिरवलं इकडे येते, एका ठिकाणी वास्तव्य करत नाही. ते वास्तव्य केव्हा करते माहिती आहे का? जेव्हा त्याला दाव्यानं बांधू किंवा जेव्हा त्याला गोठ्यात बंद करू तेव्हा ते ढोर बांधते. तशावेळी आमचं जे इथे जे मन आहे, मन रूपी जे ढोर म्हणा, आवारी म्हणा, अजून जे काही संज्ञा लावू शकतो आपण, ते फक्त आवरते एका ठिकाणी. मन मारी के जगत त्यागी के गुरु ज्ञान में होवे अटल. ज्या दिवशी गुरुचं ज्ञान, गुरुचं उपदेश, गुरुचं मार्गदर्शन ज्या वेळेला ज्या जीवाला होईल त्या वेळेला त्या जीवानं हळूहळू का होईना मनाच्या नाकामध्ये व्यसन घालते. व्यसन तरी विषय निघला होता ज्या वेळेला कृष्ण चेंडू खेळत होता, चेंडू, आणि चेंडू खेळता खेळता तो चेंडू यमुनेमध्ये जाऊन पडला. आणि तो यमुनेमध्ये पडलेला चेंडू काढायचा कोण? कारण त्या यमुनेमध्ये मोठा भारी विषारी भुजंग राहत होता. भुजंग, त्याला 5 फण्या होत्या म्हणतात, 5 फण्या. तो भुजंग, आणि त्यावेळेला तो चेंडू नेमका त्याच्या उशाशेजारी पडला म्हणतात. तर त्या ठिकाणी जायचं कोण? पेड्या, पेंद्या, वाकड्या, सुदामा, जे काही त्यांचे सवंगडी होते ते म्हणे आता तो चेंडू कृष्णा आम्ही काही काढत नाही ना, आमच्याच्यानं काढणं होत नाही, आता काढल कोण? म्हणे कृष्णा तुझ्याशिवाय काही चेंडू येत नाही. तेव्हा कृष्ण गेला, शास्त्र सांगतात, आणि तो चेंडू कृष्णाने सहज घेऊन आला का? नाही, सहज नाही घेऊन आला. त्या कृष्णानं त्या 5 फण्या असलेल्या भुजंगाशी घनघोर युद्ध केलं, त्याला जेरी सांडलं, आणि त्याच्या नाकामध्ये आपल्या कडद्याची व्यसन टाकली, आणि तो चेंडू त्यांच्या डोक्यावर बसून तो चेंडू घेऊन आला. हे झालं उदाहरण, शास्त्र सांगते. तशावानी इथे एक चेंडू आहे, ज्ञानरूपी चेंडू. ही जी काया आहे, कायारूपी यमुना आहे, या यमुनेमध्ये
चेंडू दडलेला आहे, बाहेर कुठे नाही। मृगे के नाभि कस्तूरी मुग्र धुंडे बनमाही, ऐसो घट घट में राम है दुनिया जानत नहीं, वो है सभी ठिकाने घट घट की बात जाने, उसको जो दूर माने वो पडत मूर्ख है। तो चेंडू इथे होता, चेंडू म्हणजे ज्ञान। पण ते ज्ञान केव्हा आलं? जेव्हा या पंचविषयावरती विजय मिळवला। पाच तत्वांचा हा जो देह झालेला आपला तयार, इथे शब्द स्पर्श रूप रस गंध हे जे पंचविषय आहे, या पंचविषयावर जेव्हा त्यांनी अंकुश मिळवला तेव्हा तो चेंडू याच्या हाती लागला। तर म्हणून म्हणतात मन मारिके जगत त्यागिके किंचित न हो गुरु ज्ञान में हो अटल। या पंचविषयाच्या भुजंगाला जर मारायचं आहे तर आपणाला या मनावरती अंकुश मिळवावा लागेल, त्याच्या नाकात व्यसन टाकावं लागेल। हा जो भुजंग आहे पंचनागाचा, पाच फण्यांचा, हा मनरूपी घेऊन बसून आहे आपल्याकडे आणि तो आपल्या पद्धतीने यांच्याकडून कार्य करून घेत आहे। शब्द त्याला जे आवडतं तो शब्द बोलल, स्पर्श त्याला जे पाहिजे त्याचा स्पर्श कराल, रूप त्याला जे पाहायचं आहे तेच पाहिल, शब्द जे ऐकायचे आहे तेच ऐकल, आणि जे रस जे त्याला ज्याच्यामध्ये आवड आहे तेच आवड घेईल। म्हणून याच्यावरती अंकुश जर पाहिजे असतील त्याच्या नाकात टाकायला लागेल व्यसन। ती व्यसन टाकायसाठी संत लिहितात, कारण याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही। मग पर्याय कोणता आहे? महाराज लिहितात ग्रामगीतेमध्ये, पंचीकरण समजल्याशिवाय, संतांना शरण गेल्याशिवाय आपल्याला सत्य कळणार नाही। मन मारिके जगत त्यागी के किंचित न हो विचल, गुरु ज्ञान में हो अटल, स्थिर रहो तेही मार्ग में किंचित न हो विचल। महाराज लिहितात समजून घ्यावे पंचीकरण, आत्मा अनात्मा ब्रह्म विवरण, कळल्यावरी न घे मन मिथ्या भ्रांतीविषयी आशा। आपणाला जिथपर्यंत पंचीकरण समजणार नाही, जड काय चेतन काय याचा जिथपर्यंत अनुभव येणार नाही, जडाची शक्ती काय चेतनाची शक्ती काय याचा जोपर्यंत अनुभव आपल्याला येणार नाही तोपर्यंत आपलं हे जे मन आहे, हे मन जे किसानी करत आहे, ते शेती करत आहे, ते योग्य मार्गाने करणार नाही। काया रूपी इस खेत में मन ही किसानी कर रहा, पाप पुण्य बीजे पड़ी, सत और असत से पड़ रहा। याच्याकडून जे जे कार्य घडते आपणाला याच्या मालकी हक्कामध्ये, त्याच्यामध्ये दोन्ही प्रकारचं कार्य होतात। कोणतं होतात? पुण्यही होते आणि पापही होते। माणसाकडून जे जे घडते त्यामध्ये पाप पुण्य दोन्ही होते, परंतु त्यामधून निवडावं लागते तारतम्य। तारतम्याने आपला निवडाचा आहे। पुण्य काय, पुण्य कशाला म्हणतात, पाप काय, पाप कशाला म्हणतात, पापाची भाषा समजून घ्यावं लागेल, पुण्याची भाषा समजून घ्यावं लागेल। पुण्य पर उपकारम, भाषा कशी आहे म्हणजे व्याख्या कशी आहे? पुण्य पर उपकारम आणि पाप परिपीडन। दुसऱ्यांना जर दुःख दिलं आपण काया वाचा म्हणे तर ते झालं दुःख, आणि काया वाचा म्हणे जर सुखाची प्रक्रिया सुरू झाली तर ते होते पुण्य। तर आपल्याकडून आपल्या शेतीचे व्यवहार करताना पुण्यही होत आहे ना पापही होत आहे। पूजा करी अति ताट से, पानी चढ़ा फूलो चढ़ा, और मंदिर से निकला गाली बके हो बडबडा। पुण्य करासाठी गेला, पुण्याचं काम केलं, हनुमानजीवरती पाणी टाकलं, सगळं काही व्यवस्थित केलं, पुण्याचं काम झालं। परंतु बाहेर निघला बरोबर हटबे साल्या झाला। अरे तुझ्या रामगणात काही अर्थ राहिला? पाप पाप पुण्य बीजे पडी, पापही करत आहे आणि पुण्यही करत आहे। सत और असत से पड रहा। कधी म्हणतो बाहेर कुठे देव नाही रे बाबा,
देव कुठे आहे? तुका म्हणे अरे नरा, आणि देही देव आहे खरा. हो जी बराबर आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं देव कुठे आहे? घटाघटामध्ये जो चेतन तत्व जे वास करते तो देव आहे. हे झालं पुण्याची समज, पुण्याचं कार्य. पण तोच माणूस, तोच जीव अमावस्या, जांभूर अमावस्या ते आमच्याकडे आहे, तुमच्याकडे आहे की नाही पता नाही. त्यातून मग दुसरे श्रावण मास सुरू होते. त्या ठिकाणी आमच्याकडे स्टॉल लागतात, मोठे मोठे दुकान लागतात. तिथे पाहाल गर्दी. खण केला देवाचा आणि दिला काय त्या ठिकाणी? जीववत केला. म्हणजे पाप आणि पुण्य यांची सांगड आम्ही आपल्या जीवनात बांधतो. पाप पुण्य बीजे पडी, सत असत से पड रहा. अरे सत्य काय असत्य काय हे समजूनही घेत नाही. हो खरं आहे हे स्वीकृती दर्शवतो, मान्यही करतो की देव तो जीव, जीव तोच देव, हे मान्यही करतो. पण लगेच दुसऱ्या क्षणाला त्याची हत्याही करतो. पाप पुण्य बीजे पडी, सत असत से बढ़ रहा. ये जीव मालक चाहता, इस पे सदा करता हूं. हा ह्या जीवाला वाटते अरे 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 हे का करून राहिलो आपण, हे नाही करायला पाहिजे. समजते काही क्षणासाठी. पण हा जो इथे छत्री घेऊन जो बसलेला आहे, हा छत्री घेऊन बसलेला मनाची जो आहे, मन आहे, ते मन पडदा आणतात. पडदा, अज्ञानाचा पडदा. आणि जीव मग समोर काय करतात? वही भोग पाता है सदा. तो जीव, तो आत्मा, या सुंदर असा देह आपणाला मिळाला. या देहाचं मौलिक जे होतं ते गमावून बसला. मानुष जन्म तुमको मिला कल्याण करने के लिए, सत्संग भक्ति ज्ञान से त्रैता फरने के लिए. हे साधन होतं याचं. पण यानं काय केलं? मानुष जन्म हीरा मिला, पर चीज तूने क्या किया? उसको पशु की तरह ही भोग में बहका दिया. हे आपणाला शरीर जे मिळालं आहे, आपणाला मानुष जन्म तुमको मिला कल्याण करने के लिए. मानुष जन्म हीरा मिला, एवढा मोठा मौलिक हिरा मिळाला. पण याचं काम काय केलं? तूने तो विषय में बहका दिया इसको. विषयामध्ये सगळं आयुष्य झोकून दिलं, पण कधी पलटून पाहिलं नाही. उसको अगर सत्संग में ले जाकर बांधते तो कभी न होते स्वात्म सुख से, दुःख कभी ना बांधते. पहा महाराज स्पष्ट असं आव्हानात्मक सांगितलं. जर तुम्ही संतांना जर शरण गेले असते तर कभी न होते स्वात्मसुखचे, तुम्हापासून कधी तुमचं आत्मसुख हिरावून घेतलं नसतं आणि तुमच्या जीवनात दुःख आलं नसतं. म्हणतात दुःख येण्याचं कारण काय? कोणी देवानं दुःख आणलं का? आमचे गुरु सखाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, ही पतंग जे, या पतंगीचं विश्लेषण केलं महाराजांनी. हिला पतंग म्हटलं महाराजांनी. आता मग छंद झाला एक सुंदर छंद म्हटला होता मग. तर महाराज लिहितात, आपही देव, आपही दानव, आपही लौटारे, आपही दगलबाज मांजा फेंका पतंग के ऊपर रे. बड़ा जहड़ का मांजा इसने पतंग कटाया रे. काम क्रोध मद मस्तर पतंग के साथ कोई नहीं रे. ब्रह्मा विष्णु महेश गए ये पतंग छोड़ कर रे. ब्रह्मा विष्णु महेश गए ये पतंग छोड़ करे. याद गुरु करतो रे बाता करतो आगम किन बैठे बैठे आई याद गुरु तस्वीर पतंग की. मग छंद म्हटला म्हणून मला आठवलं की एवढा मोठा सुंदर देह मिळाला, ही पतंग मिळाली. या पतंगीचा उपयोग कसा करायला पाहिजे होता? पतंग माहिती आहे कशी फिरते माहिती आहे? ज्या पद्धतीने आपण फेकू तिला, ज्या पद्धतीने तिला उडवू, जशी जशी तिला दिशा दाखवू,
तशी तशी ते पतंग लहऱ्या मारू मारू लहऱ्या मारू मारू लहऱ्या मारू मारू आकाशामध्ये झुलतात, खेळतात. सगळ्यांना माहिती आहे. एक वय गेलं आपलं खेळण्यामध्ये पतंग. तर महाराज म्हणतात ही जी पतंग आहे कशी वापरायला पाहिजे होती. असा काही दोर हाती पाहिजे होता आपला की त्या दोराच्या माध्यमातून या पतंगीची चारीकडे कशी प्रशंसा व्हायला पाहिजे होती. पण आमची पतंग कुठे गेली. मरमर करोगे कष्ट पर कितना कमाया आज तक, कितना कमाया. महाराज लिहितात मरमर करोगे कष्ट पर कितना कमाया आज आज तक. रात्रंदिवस रात्रंदिवस फक्त पैसा पैसा पैसा. कितना कमाया. काही कमवलं आपण. किती नेलं आपण. कोणी नेलं सोबत. कुणी नेलं. महाराज लिहितात हे बगरे मोठी माडी. महाराज लिहितात तुकडोजी महाराज ही बगरे मोठी माडी घरात जरीची साडी हातात रुपेरी काठी सेवेशी नौकर पाठी. अरे इथेच पडले बघना हे हावऱ्या मना माझं गुरुभक्ती करू देना. हे मना तुम्हाला गुरुभक्ती करू देत नाही रे म्हणते. आणि हे जे पडलेलं आहे ही मोठी माळी, 7 आखाण्याची माळी, घरात रेशीमची साडी, हातात रुपेरी काठी, अरे सेवेची नौकर पाठी. शब्द निघत नाही तो साऱ्या वस्तू तयार राहतो त्या. असे सर्व असताना हे सारं इथं सोडून चाललो रे म्हणते मी. आणि मना तुम्हाला हे काम नाही करू देत. जे माझ्यासोबत येणारी जी वस्तू आहे तिकडं माझं लक्ष देत नाही. मला इकडे घालवते, इकडे मला प्रेरित करत आहे. धाव 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 धाव. आमच्याकडे एक शिक्षक वर्ग आहे. त्याला शेती आहे, 80-90 नोकरी आहे, शेती आहे. माणसाला खासाठी ना प्यासाठी किती पैशाची जरूरत आहे. ते 80,000 संपते का त्या शिक्षकाला. परत एकावताची शेती आहे ते संपते का. पण याचे ते त्याचं समाधान नाही. परत कुक्कुटपालन, शेळीपालन, गौपालन. हा कहाचा डोंगा. हा डोंगा तरुण जाचा हो का पुढाचा हो. का घेऊन जाईल. महाराज लिहितात अंतिम बांबूची चौकटी करून पहा. महाराज शेवट चेतावणी देतात तुम्हा सगळ्यांना. बांबूची चौकटी करून त्या निजविले त्यास त्या वरुणी बांधिले जबर दोरीने तो पुन्हा न येव म्हणी. कुठले रे काका नाना म्हणजे गुरुभक्ती करू देना. कसं सुंदर महाराजांनी वर्णन केलं. का करतो म्हणता आपण. पैसा कमवू नाही का. पैसा जरुरी आहे. पैसा नियमाने मिळवावा, तारतम्याने खर्च करावा, तरच सौख्य देतो जीवनामध्ये. नाहीतरी पैसा जहर शांतीनं लाभू दे क्षणभर माणसास बनवितो वानर चंचल चित्त करून या. अगर पैसा वाजीपेक्षा त्या जास्त माणसापाशी यायला लागला, संतांची साक्ष आहे माणसाला वानर बनवण्याच्या राहत नाही. त्या माणसापाशी नातं राहत नाही, गोतं राहत नाही, खर्च कुठे करावं याचं भान राहत नाही, सत्मार्गाकडे वळत नाही. धनामध्ये 15 दोष सांगितले. 15 आता वेळ नाही आपल्याकडे. माझा वेळ झाला तसा. 15 दोष आहे. 15 दोष. त्याच्याकडे कुणाचं लक्ष नाही, कुणी समजून घेत नाही. तर धन कमवायला कोणतं पाहिजे. काया रूपी इस खेत में मन ही किसानी कर रहा, पाप पुण्य रूपे बीजे पड़ी सत असत से बढ़ रहा. ये जीव मालक चाहता इस पे सदा करता अमल, वही भोग पाता है सदा जिस बीज कोले आत्मबल. शेवटी आपणाला हा एक दिवस देह सोडणे आहे आणि याच्या पुंजीवर दुसरा देह धरणे आहे. काहून तर आमचं कार्य जे आहे बीज भाजायचं नाही आहे. बीज भाजूनी झालेलं आहे आणि तया जन्म मरण नाही. तर हे आमचं बीज काही आमच्याकडून भाजणं होत तर नाहीच. पण आता कोणतं बीज घ्यायचं जेणेकरून आपणाला दुसरा जो देह मिळणार आहे तो उत्तम देह मिळेल. यासाठी काय करावं लागेल. पाप पुण्य
जीव मालक चाहता इस पे सता करता अमल, वही भोग पाता है सदा जिस बीज कौले आत्मबल. ज्या बीजाला या